शारीरिक क्षमता नव्हे तर ते आत्मविश्वास, मनशांती आणि एकंदरीत जीवनशैलीचं आरोग्य देखील आहे. नायट्रिक्स ऑक्साईडची निर्मिती करत असतात. रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवून तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी कोणते असे नैसर्गिक पदार्थ उपयोगी ठरू शकतात? आपल्या लैंगिक जीवनावर, ऊर्जेवर, स्टॅमिनावर थेट परिणाम करत असतो. नमस्कार मंडळी, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे. त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे. मंडळी, आपण नेहमी ऐकतो की जेवणातलं अन्न हे सर्वोत्तम औषध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे वाक्य आपल्या लैंगिक आरोग्यावरही तितकंच लागू होतं. होय, आपलं जेवण, आपला आहार हा आपल्या लैंगिक जीवनावर, ऊर्जेवर, स्टॅमिनावर थेट परिणाम करत असतो. अनेकदा लोकांना वाटतं की सेक्शुअल हेल्थ सुधारण्यासाठी फक्त औषध किंवा टॉनिक्सच आवश्यक असतात, पण डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की आपल्या ताटातलं अन्नच तुमच्या नैसर्गिक सेक्स टॉनिक बनू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी कोणते असे नैसर्गिक पदार्थ उपयोगी ठरू शकतात आणि ते शरीरावर कसे परिणाम करतात. यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदळा काय सांगतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, डॉक्टर उमेश मुंदडा हे आशा किरण सेक्स क्लिनिकचे संस्थापक आहे. गेली 40 वर्ष क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहे. 1985 पासून आशा किरण क्लिनिक लोकांच्या सेवेत उपलब्ध आहे. त्यांचे क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे आणि मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार ते पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. डॉक्टर मुंदडा सांगतात की पुरुषांच्या लैंगिक क्षमतेसाठी शरीरातलं रक्तभिसरण, हार्मोनल संतुलन आणि मनशांती ही 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आणि याच गोष्टी योग्य आहाराने नैसर्गिक पद्धतीने सुधारता येऊ शकतात. त्यासाठी त्यांनी सेक्शुअल वेलनेस डाएट म्हणजेच लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त आहार हा एक संकल्प मांडला आहे. चला आता पाहूया या सेक्शुअल वेलनेस डाएटमध्ये कोणते कोणते नैसर्गिक पदार्थ महत्त्वाचे आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत. तर मंडळी, सर्वात पहिलं आहे डाळिंब. याला निसर्गाचं नैसर्गिक वायग्रा असं म्हणतात, कारण डाळिंब रक्तभिसरण सुधारतं, रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं आणि त्यामुळे जननेंद्रियांना पुरेसा रक्तपुरवठा होत असतो. त्यामुळे स्टॅमिना आणि उत्तेजना या दोन्ही वाढतात. दुसरं आहे लसूण आणि कांदा. हे आपल्या घरात रोजच्या आहारात वापरले जाणारे पदार्थ आहे, पण याचं आरोग्यदायी महत्त्व खूप मोठं आहे. लसूण आणि कांदा शरीरात नायट्रिक्स ऑक्साईडची निर्मिती करत असतात. ती निर्मिती वाढवत असतात, जी रक्तवाहिन्या सैल करून रक्तप्रवाह सुधारत असते. म्हणजेच ही नैसर्गिकरित्या शरीराला रिलॅक्स करतं आणि सेक्शुअल परफॉर्मन्स देखील वाढवतं. तिसरं म्हणजे सुकामेवा, बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया. हे सर्व पदार्थ झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृद्ध असतात. झिंक हा असा खजिना आहे जो टेस्टेस्टोरॉन हार्मोनच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतो. तर मंडळी, टेस्टेस्टोरॉन म्हणजे पुरुषत्वाचं मूळ. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि मेंदूला ही चालना देतं आणि मूड देखील वाढवतं. केमिकल सक्रिय करण्यात ते मदत करतं. म्हणजेच हा सुकामेवा फक्त शरीर नाही तर मनही मजबूत ठेवतं, जे लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. चौथं म्हणजे डार्क चॉकलेट आणि कलिंगड. तर मंडळी, डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनाइड्स असतात, जे रक्तभिसरण सुधारतात आणि मेंदूत फील गुड हार्मोन म्हणजेच सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढवतात. त्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि सेक्ससाठी मूड नैसर्गिकरित्या तयार होऊ शकतो. कलिंगडमध्ये सिट्रलिन नावाचं अमिनो ॲसिड असतं, जे रक्तवाहिन्या सैल करतं आणि त्यामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. काही संशोधनात तर सांगण्यात आलं आहे की कलिंगड हा नॅचरल वायग्रा म्हणून ओळखला जाऊ शकतो. तर मंडळी, डॉक्टर मुंदळा सांगतात, जर तुमचा आहार संतुलित, ताजा आणि पोषक असेल, त्यांच्यामध्ये ज्या पुरुषांनी आपल्या आहारात हे पदार्थ समाविष्ट केले आहेत, त्यांनी फक्त आपली लैंगिक क्षमताच नाही तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारलं आहे. कारण सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त शारीरिक क्षमता नव्हे तर ते आत्मविश्वास, मनशांती आणि एकंदरीत जीवनशैलीचं आरोग्य देखील आहे. याशिवाय ते सांगतात की मद्यपान, धूम्रपान, जंक फूड आणि जास्त साखर हे शरीरातील विषारी परिणाम करू शकतात आणि रक्तभिसरण देखील कमी करतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळून नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांवर भर दिल्याने तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अजून छान होऊ शकते. शेवटी डॉक्टर मुंदळा यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. सेक्शुअल वेलनेस म्हणजेच केवळ औषध नव्हे तर जीवनशैली आणि आहाराचं आरोग्य देखील आहे. दररोज जेवणात जर तुम्ही डाळिंब, लसूण, सुकामेवा, डार्क चॉकलेट आणि कलिंगड यांसारखे पदार्थ नियमितपणे घेतले,
तर तुम्ही आपल्या लैंगिक क्षमतेला नैसर्गिकरित्या मजबूत करू शकता आणि अजून वाढवू देखील शकता. लक्षात ठेवा, शरीर, मन आणि आहार याचं संतुलन राखणं हीच खरी पुरुषत्वाची ओळख आहे. मुंदडा सांगतात की सेक्शुअल हेल्थची सुरुवात थाळीपासूनच सुरू होते. मंडळी, ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अजून तुम्हाला कुठल्या विषयावर आशा किरण या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.